ठिकाणी दिसेल का तुम्ही म्हणून करावे संघाच्या बाजूने, परंतु पाहतोय आतापर्यंत धाबा जमा झाल्या 4 षटकांमागे 48. शेवटचं षटक मी म्हणून की देण्यात आलं ते अजयच्या हातामध्ये. अजय या ठिकाणी पाहायला मिळतोय, आपण पाहतोय मोपाडा यांकडून गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू महागुरु टिकेमाळे नेहमी म्हणत असतात की तुमच्या या छोट्या छोट्या चुका तुमच्या फलंदाजांना मागण्या ठरत असतात. कारण आपण पाहतोय, आपण नेहमी म्हणतो की एखाद्या आपण वाहन खरेदी करताना लोन घेतलं आणि त्याचा प्रीमियम चुकवलं तर आपल्याला त्याचा या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये जास्त भुर्दंड बसतो. तशाच पद्धतीनं मी म्हणून की या छोट्या छोट्या चुका आहेत, या छोट्या छोट्या या ठिकाणी धाबा आणि 50 धाबा धावपलकार लागतायत. या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय प्रयत्न मी म्हणून करावे संघाचा यावेळेस पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ मिड विकेटच्या रिजन मध्ये, थोडंसं पुन्हा एकदा सुमार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. असं म्हणतात की घर हे दोघांचं असतं, ते दोघांनीच सावरलं पाहिजे. एकाने पसरवलं तर दुसऱ्यानी आवरलंच पाहिजे. तशाच पद्धतीने क्रिकेटचा खेळ आहे. कारण क्रिकेटचा खेळ म्हटलं की गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असेल तर क्षेत्ररक्षण तुमच्या तितक्याच ताकदीचं चांगलं व्हायला पाहिजे. परंतु या ठिकाणी पाहतोय क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाही, परंतु गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस पाहायला मिळतंय ब्लॉकरमध्ये चेंडू टाकलाय पाहिजे, गॅप चांगलं त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतंय. परंतु पुन्हा एकदा 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या दुहेरीने आपल्याला पाहायला मिळतंय धावसंख्येवर धावपलकर धाबा पाहायला मिळत आहेत 54 धाबा धावपलकर पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय 2 चेंडूवर आपण पाहिलं होतं, खरं आता थोडंसं सुमार खराब क्षेत्ररक्षण झालं होतं. आपण नेहमी म्हणतो की या ठिकाणी विचार केला तर 54 धाबा धावपलकर पाहायला मिळत आहेत. यावेळेस चांगला चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता. पाहतोय एक पंच या ठिकाणी आपण फलंदाजाला बाद करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला होता, परंतु फलंदाज स्वतःच्या क्रीजमध्ये सुखरूप पोहोचलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज जबरदस्त प्रयत्न करताना दिसतोय आणि एकूणच पाहायला मिळतंय 54 धाबा धावपलकर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. कराव्या संघाने आतापर्यंत चांगली या ठिकाणी प्रयत्न दाखवला या मैदानावर खेळताना. एकूणच विचार केला तर मोपाडा वाडी संघ आजच्या दिवसामध्ये जबरदस्त संघर्ष दाखवलाय तुम्ही म्हणून प्रत्येक सामन्यांमध्ये. यावेळेस आणि या षटकाराने पाहायला मिळतंय 60 धाबा धावपलकर पाहायला मिळत आहेत. एकूणच विचार केला तर आता मात्र मी म्हणेन की धाबसंख्येचा डोंगर उभा करण्याचा हेतू मनामध्ये सुरुवातीपासूनच केला होता, तो हेतू आता मात्र सिद्ध करण्याच्या दिशेने आपल्याला पावलं उचलताना पाहायला मिळतोय. तुम्ही म्हणेन या ठिकाणी करावे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाराने एकूणच विचार केला तर 60 धाबा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक झेल सोडला होता लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं आणि म्हणूनच तर आपण नेहमी म्हणत असतो ना की आपल्याला ठेच लागते ती छोट्याशा दगडाने ना की डोंगराने. आणि याच छोट्या छोट्या चुका आता मात्र या ठिकाणी महागडा ठरतात. कारण आपण पाहिलं होतं लॉंग ऑफच्या रिजनमध्ये याच क्षेत्ररक्षकाचा झेल सोडला होता आणि आमचे टिकेमाळे नेहमी म्हणत असतात की मेलेला कोंबडा कधीच आगीला घाबरत नाही आणि त्याचंच उत्तर या ठिकाणी पाहायला मिळतंय. आपण पाहतोय या ठिकाणी जबरदस्त पद्धतीने आता मात्र सुमार फटकेबाजी करताना दिसतोय हा फलंदाज, कारण त्याला भीती नाहीये. शेवटचे षटक प्रगतीपथावर आहे आणि अशा परिस्थितीत धाबा फक्त जमा करायच्या हेतूने आता मात्र प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय. षटकाराने धाबा झाल्या त्या 60. आपण पाहतो 63 धाबा धावपलक या ठिकाणी आता मात्र कंप्लीट कराव्या लागणार आहेत मोपाडा वाडी संघाला जिंकण्यासाठी. आपण पाहतोय पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 5 षटकं या ठिकाणी फेकली मोपाडा वाडी संघाने, 2 षटकं फेकली शुभमने धाबा दिल्या 2 षटकांमध्ये 20, 2 गडी बाद केले. 1 षटक फेकलं सिद्धार्थनं 16 धाबा दिल्या, एकही गडी बाद केला नाही आणि 1 षटक फेकलं मयूरनं 12 धाबा दिल्या. आणि आपण पाहतोय या ठिकाणी मोपाडा वाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय लाईनअप मध्येच या ठिकाणी मैदानाच्या बाहेर येतोय. मागील आठवड्यामध्ये आपण पाहिलं होतं संक्रांत चषक, त्यावेळेसही या ठिकाणी या मोपाडा वाडी संघाने सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली होती, कारण एका सरळ लाईनीमध्येच हॅलो स्वयंसेवक ह्यांना निवेदन आहे की पाण्याचा पुरवठा करायचा आहे.
खेळाडूंसाठी पाण्याचा पुरवठा करायचा आहे. हॅलो, शिवसेना शाखा पुरस्कृत यह मैच का आयोजन आमदार ट्रॉफी शिवसेना शाखा बहुपाड़ा आयोजित कला क्रीड़ा व सांस्कृतिक मंडल आयोजित आमदार ट्रॉफी 2019 की यह ट्रॉफी का आयोजन बेहतरीन तरीके से आयोजन यहाँ पे किया गया है. आज के दिनों का यह दूसरे राउंड का मुझे लगता है बेहतरीन तरीके से खेली थी ये मैच ये दो टीमों के बीच में. एकता मोहपाड़ा और मलाम करावे बी की टीम खेलती हुई दिखाई दे रही थी. 62 रन बनाए. आने वाली 5 ओवर में 63 रनों की जरूरत अब आ चुकी है. 63 रन किस तरह बढ़ाएंगे ये देखा जाएगा ये दो टीमों के बीच में. एकता मोहपाड़ा की टीम अब बल्लेबाजी की जोड़ी किस तरह खेल करेगी. जिस तरह देखा जाए करावा टीम ने बेहतरीन तरीके से खेल किया था. इस मैदान के ऊपर अब नाइट की श्रृंखला शुरू हो चुकी है. डे में बेहतरीन तरीके से खेल किया ये दो टीमों ने, करावे और मोहपाड़ा के दो टीमों ने. सभी को प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल, आदाब ले चलते इस टीम के प्रतियोगिता की तरफ से के टीसी लाइव प्रक्षेपण घर बैठे सभी लाइव का आनंद ले रहे हैं के टीसी के माध्यम से. और हमारे साथ जुड़े हैं देवेंद्र माड़ी और हमारे अप्पा पांगत स्कोरर की भूमिका में. सभी को प्यार भरा नमस्कार देते चलते इस मुकाबले की तरफ. और टू देवेंद्र. तर नक्कीच आपण पाहतोय रुपेश एक जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी दाखवली. तब्बल धावा जमा केल्या आपल्या खात्यामध्ये. संघाच्या 62 जिंकण्यासाठी 63 धावांचं आव्हान ठेवलंय. आपण पाहतोय या ठिकाणी अचानक कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने आपल्याला ही आमदार ट्रॉफी पाहायला मिळते. सन्माननीय आमदार आदरणीय मनोहर बोरी साहेब यांच्या नावाने ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आमदार ट्रॉफी ग्रामीण संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. तर सुप्रीमो ट्रॉफी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय सगळी काम सोडून आपने 5 ओवर में 63 रनों की जरूरत एकता मोहपाड़ा टीम के लिए. बिल्कुल सही तरीके से खेल अब करना पड़ेगा मोहपाड़ा टीम के लिए जीत हासिल करने के लिए. पर उतने ही बढ़िया तरीके से गेंदबाज है करावे टीम के पास. अच्छी तरीके से गेंदबाजी करावे टीम के पास भी है. अच्छा खेल होगा इस मैदान पर देवेंद्र ये दो टीमों के बीच में. नक्कीच चांगला खेळ व्हायलाच पाहिजे. कारण आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आपण नेहमी म्हणतो ना की देवाकडे सगळंच मागितलं असतं तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक सगळ्यात जास्त भेटलं असतं. परंतु ते मिळवण्यासाठी मी म्हणेन की सगळ्यात महत्त्वाचं असं ते कष्ट. आणि ते कष्ट तुम्ही जर केलं तर तुम्हाला आपल्या मेहनतीचं फळ नेहमीच भेटत असतं. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी कोणता संघ खऱ्या अर्थानं हा सामना जिंकण्यासाठी कष्ट घेईल त्याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं. आपण पाहतो या ठिकाणी ग्रामीण संघातील आजचा पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशीचा हा शेवटचा सामना खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतो. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये आपला प्रवेश या ठिकाणी पक्का करेल. आणि आपण पाहतोय करावे विनंती असेल की पाणी पुरवायचं मैदानात विनंती असेल. बस माहिती आहे ते सांगत होतो. आपण पाहतो लागलं
मैदानात प्लीज. पाहतोय आपण या ठिकाणी आता मात्र पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या सत्रामध्ये 5 षटकांचा खेळ करताना धावा जमा केल्या 62. जिंकण्यासाठी आपल्याला आता मात्र पाहायला मिळेल 63 धावांची गरज. सलामीची जोडी अजय प्रशांत या ठिकाणी पाहायला मिळते. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाज साईच्या हातामध्ये चेंडू देण्यात आला. ज्या साईने सुरुवात केली होती तोच साई या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण पाहतोय या ठिकाणी एक जबरदस्त आयोजन पाहायला मिळतंय. अचानक कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतंय. मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतंय एक महिलांची ताकद या मैदानात या मंचावर पाहायला मिळते. त्यांचं मी स्वागत करतोय. आपण पाहतोय साई यावेळेस पाहायला मिळतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने मात्र सुरेख झेल टिपलाय. पहिलं यश लागलंय करावे बी संघाला मोपाडा वाडी संघाविरुद्ध. फलंदाज अजय मात्र या ठिकाणी बाजून तमूत परतावा लागतोय. निराशा हाती लागतेय कारण आपण नेहमी म्हणतो या ठिकाणी पाहायला मिळतंय फलंदाज बाद झाला. खऱ्या अर्थानं अजयकडून बऱ्याचशा आशा होत्या अपेक्षा होत्या परंतु त्या अपेक्षा फोल केल्यात आणि एकूणच पहिली विकेट गमावली. मोपाडा वाडी संघानं 63 धावांचा डोंगर कंप्लीट करायचा आहे. अशा परिस्थितीत सुरुवातीपासूनच मी म्हणेन की या ठिकाणी चांगला प्रयत्न करायला पाहिजे होता. आपण पाहतोय स्ट्राईक लुटेड या ठिकाणी आपण या षटकाचा विजय सामन्याचा विचार केला तर करावे बी संघ ताकदवान संघ आहे. अशा या ताकदवान संघासमोर सुरुवात तुमची दमदार व्हायला पाहिजे होती परंतु आपण पाहतोय या ठिकाणी पहिली विकेट गमावली होती मोपाडा वाडी संघानं. कारण आपण नेहमी म्हणतो की तुमची वेल बिगिनिंग तुमचं एंड ठरवत असते परंतु या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळते मोपाडा वाडी संघाची परंतु सुरेख आणि दमदार सुरुवात पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली होती. ती करावे बी संघाची तीच सुरुवात गोलंदाजांमध्ये पाहायला मिळते. दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतंय. लांगापच्या रिजन मध्ये दुसरा क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र फलंदाज प्रशांतच्या बॅट मधून ज्या प्रशांत आपण पाहिलं होतं सलामीला आलेला हा फलंदाज आणि आता मात्र पाहतोय 63 धाबांचा भला मोठा डोंगर कंप्लीट करायचा. अशा परिस्थितीत सुरुवात दमदार होणं गरजेचं होतं. ती सुरुवात आता मात्र आपल्या संघाला करून देतोय. या 6 धाब्यांशी स्वतःच संघाचं खातं ओपन केलंय. एक गडी बाद झालाय तो मोपाडा वाडी संघाचा या करावे बी संघाविरुद्ध. आता मात्र पाहायला मिळतंय या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडासा सुधार केला जातोय. पॉवर प्लेचा पहिला षटक प्रगतीपथावर आणि आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाला हलवण्यात आलंय मध्ये. दुसरा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय तो लॉंगांच्या रिजन मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. बाकी सर्व क्षेत्ररक्षक या 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक गोलंदाज साईचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार त्यांना आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय त्याच्या या गोलंदाजीवर. एक जबरदस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 57 धावांची गरज. उर्वरित चेंडून मागे पहिलं पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज साई. यावेळी म्हणजे अजूनही 55 धाबा या ठिकाणी शिल्लक असतील त्या मोपाडा वाडी संघासाठी. यावेळेस पाहायला मिळतोय पुन्हा एकदा चेंडू जातोय पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडे आणि आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आपण पाहतोय चांगला चेंडू टाकला होता गोलंदाज साईनं. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपला. या षटकामध्ये धाबा जमा झाल्या त्या तब्बल 8 धाबा धावपलकार पाहायला मिळत आहेत. 12च्या सरासरीनं चालायचं होतं आणि तो चौकार पाहायला मिळतोय. 12 धाबा धावपलकार पाहायला मिळतात. देखणा फटका या ठिकाणी पाहतोय आपण. पहिल्या षटकाची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते आणि तब्बल 30 चेंडू आणि 63 धाबांची गरज. प्रत्येक षटकाचा विचार केला तर 12 मी म्हणेन की जवळपास या ठिकाणी काय पाहिजे
जवळपास 12.5 ची सरासरी राखायची आहे. आणि आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावा जमल्या त्या 12 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. आणि एकूणच सुरुवात आता मात्र दमदार पाहायला मिळते. या ठिकाणी खऱ्या अर्थानं दोन्ही संघ संघर्ष करताना दिसत आहेत. कारण आपण नेहमी म्हणतो की 2 अक्षराचे लग, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब आणि ते नशीब उघडण्यासाठी खऱ्या अर्थानं तुम्हाला 4 अक्षराची मेहनत घेणं गरजेचं असतं. आणि ती मेहनत या ठिकाणी दोन्ही संघ समसमान पद्धतीने घेताना पाहायला मिळतात. आमचे अंकित मालुसरे या ठिकाणी आले, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. एक जबरदस्त या ठिकाणी समालोचक आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकाच्या अंती 19 धावा पाहायला मिळतात. तर मी म्हणेन 12 धावा धावपलकार पाहायला मिळतात. तर पाहिलं पहिल्या षटकामध्ये धावा जमा झाल्या 12. दुसऱ्या षटक आता मात्र केतनच्या मार्फत फेकलं जाईल. आणि केतन या ठिकाणी केतनच्या हातामध्ये चेंडू देण्यात आला. आपण पाहतोय पहिल्या षटकाचे आपण पाहिलं होतं 1-5-12 अशी अवस्था पाहायला मिळाली. यावेळेस मात्र पाहायला मिळतो चेंडू जातो या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये असं वाटलं होतं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण आपण पाहिलं होतं अगोदरच जागा बनवून या ठिकाणी शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु देखणा चेंडू फेकला गोलंदाज केतननं. पहिला निर्धाव चेंडू फेकला. येणारे 23 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 51 धावांची. यावेळी विरुद्ध खेळताना आतापर्यंत स्वतःच्या खात्यामध्ये धावा जमा झाल्या 13. गडी बाद झाले. 1 बाद झालेला फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय अजय बाद झाला 0 धावा करून. आणि आता मात्र पाहायला मिळतोय प्रशांत एक चांगली खेळी करतोय, ज्यानं आतापर्यंत 1 षटकार 1 चौकार प्रेक्षकांना दाखवलाय. विनायकनं 1 धाव आता या ठिकाणी जमा करून स्वतःचं खातं ओपन केलंय. संघाच्या खात्यामध्ये धावा पाहायला मिळतात तर तब्बल 13 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय या ठिकाणी चेंडूचा बॅटचा पुरेसा संपर्क होत नाही. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेतोय आणि त्याचाच या ठिकाणी मी म्हणेन की थोडासा प्रॉब्लेम या ठिकाणी पाहायला मिळतोय फलंदाजी करताना. जर विचार केला तर चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, परिणाम पाहायला मिळतोय निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस पुन्हा एकदा तोच प्रयत्न वारंवार आपण पाहतोय. चेंडू या ठिकाणी फलंदाजांकडून फुटवर्क तर निश्चितपणे केला जातोय, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. विनंती असेल लाईट बंद करायची आहे. रिक्षा रिक्षा व्हाईट लाईट आहे बघा तुमची रिक्षा. धन्यवाद. यावेळेस पाहायला मिळतंय पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र स्वतःच्या फॉलोअर मध्ये गोलंदाजांना झेल टिपले. तो प्रशांत, ज्या प्रशांतने 1 षटकार 1 चौकार दाखवला होता, तो प्रशांत आता मात्र तंबूची वाट धरावी लागणार आहे. कारण आपण पाहतोय देखणा या ठिकाणी प्रयत्न केला होता, त्यानं आतापर्यंत चांगली धावगती या ठिकाणी राखली होती, परंतु त्या धावगतीला पुढे नेता आलं नाही. परिणाम पाहायला मिळतोय दुसरं षटक या ठिकाणी आपण पाहतोय प्रगती पथावर असताना आतापर्यंत धावा पाहायला मिळतात त्या 13, परंतु दुसरा गडी बाद झालाय तो मोपाडा वाडी संघाचा. आणि एकूणच आता मी म्हणेन की थोडंसं प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळतंय मोपाडा वाडी संघासमोर. कारण आपण पाहतोय 63 धावांचा डोंगर या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय या डोंगरापुढे आतापर्यंत 2 बळी प्राप्त केलेत. मी म्हणेन 2 बळी या ठिकाणी गमावलेत मोपाडा वाडी संघानं. अशा परिस्थितीत आता मात्र या ठिकाणी कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी आखणार आहे, कारण येणाऱ्या चेंडू विचार केला तर तब्बल चेंडू शिल्लक असतील ते 19 आणि गरज आहे ती अजूनही या ठिकाणी विचार केला ती 50 धावांची. 19 चेंडू 50 धावांची गरज. आता मात्र मी म्हणेन की षटकार चौकार मारावे लागणार आहेत या सामन्यामध्ये या गोलंदाजांना. आणि आता मात्र पाहायला मिळतंय पाहतोय आपण या ठिकाणी 19 चेंडू 50 धावांची गरज. या चेंडूवर आता मात्र काय घडेल. यावेळेस लोवर फुलटा चेंडू टाकला पाहतोय चेंडू जातोय सरळ. आता मात्र मिळणार आहे काव कॉर्नरच्या रिजनमध्ये चेंडू जातोय चौकारासाठी.
चौकार पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, संपलेला दिसतोय. 2 षटकानंतर आपण पाहतोय एकूण धाबा जमा झाल्या त्या 17 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. आता मात्र या ठिकाणी मी या ठिकाणी वळणार रुपेश दळवीकडे, परंतु त्या अगोदर मी म्हणेन की हा सुपर 4 साठी अंकित बालुसरे आणि अजिंक्य भोईड, देवेंद्र माळी मला वाटते रवाना होतील. त्यांच्यानंतर हे 2 समालोचक येतील. नक्कीच आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपला. आपण पाहतोय अंकित एकूण धाबा जमा झाल्या 17 धाबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मोपाडावाडी संघानं आजच्या दिवसामध्ये मी म्हणेन की आपल्या परिसरातील सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकल्यात. अशा परिस्थितीत आता मात्र मी म्हणेन की या ठिकाणी विचार करायला पाहिजे. तुमचं ध्येय खऱ्या अर्थानं बदलायला पाहिजे. तुमचं ध्येय अशा पद्धतीने असायला पाहिजे की या ठिकाणी तुमचे प्रयत्न प्रेक्षकांना दाखवायला पाहिजे. शेवटचे 18 चेंडू शिल्लक, गरज आहे ती 46 धाबांची. 18 चेंडू 46 धाबांची गरज. आता मात्र त्यांचं ध्येय असं बनवावं लागणार आहे की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास, अशा पद्धतीने या ठिकाणी स्वतःचं ध्येय बनवावं लागणार आहे. परंतु पाहतोय आपण या ठिकाणी कोणता संघ या ठिकाणी सुपर 4 मध्ये प्रवेश आपला निश्चित करेल त्याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे. परंतु पाहूयात 18 चेंडू नंतर आपल्याला समजणार आहे. आणि या 18 चेंडूसाठी मी वळणार आहे आमचे अंकित मालुसरे आणि अजिंक्य भौड यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद देवेंद्र माळी. येणारे 18 चेंडू आणि 46 धाबांची गरज आहे. खरं तर अजिंक्य, मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. मयूर म्हात्रे यांनी सकाळीच फोन केला पण काही कारणास्तव आम्ही या ठिकाणी येऊ शकलो नाही. त्यासाठी मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतोय आणि बोलतो या मॅचकडे. मोपाडावाडी संघाने अतिशय चांगला खेळ खरं तर दिवसभर आपण पाहिला असेल, त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यानंतर मोपाडावाडी संघ आता करावे संघाच्या विरोधात संघर्ष करताना आपण बघतोय. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. 46 धाबांची गरज आहे. मोठमोठे फटके या सामन्यात वाचवतील मोपाडावाडी संघाला, कारण खराब चेंडूवरती आक्रमण, चांगल्या चेंडूवरती सिंगल डबलचा शोध घ्यावा लागणार तरच 18 चेंडूवरती 46 धावा पूर्ण करता येतील. अन्यथा या सामन्यात हवी होईल तो अपोजिट करावे संघ. शिवसेना शाखा पुरस्कृत आणि अचानक कला क्रीडा मंडळ मोपाडा यांच्या वतीनं सुरू असलेला आमदार ट्रॉफी आणि त्या ट्रॉफी मधील आपण बघतोय हा बहुधा सेमीफायनलचा सामना मैदानावरती रखतोय. माफ करा, आपण बघतोय खरं तर या जिंकणार तो सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणार, म्हणजे क्वालिफायची लढत आहे खरं तर. आणि या जिंकण्यासाठी सुरू असलेली ही धडपड आहे. शेवटचे आता 17 चेंडू शिल्लक आहेत. 45 धाबांची गरज आहे, कारण एकूण धावसंख्या जमवली होती करावे संघानं 62. 30 चेंडू 63 धाबांचा पाठलाग करताना धावफलकावरती धावा आहेत 18 धावा. 18 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद झालेत. गोलंदाज साईचा हा चेंडू बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट केलं होतं पण हातात ठेवू शकला नाही. गोलंदाज हा झेल सुटतोय. खरं तर अजिंक्य असे झेल चिपकले जातात पण हा झेल पकडण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं झाला, त्यामध्ये हा सक्सेस ठरतो. गोलंदाज साई निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. जसे जसे चेंडू निर्धाव जाणार तसं तसं धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर वाढत जाईल. फलंदाजांवरचा दडपण वाढणार. मोपाडावाडी आणि मित्र म्हणून विजय यांच्यामधील अंतर वाढत जाईल आणि तसा विचार केला तर शेवटचे आता चेंडू शिल्लक राहिले ते 16 आणि गरज आहे 46 धाबांची. 16 चेंडू 46 धाबांची गरज. गोलंदाज तयार. साईचा हा चेंडू. साईच्या या चेंडूवरती आपण बघतोय शुभम नाईकने बॅट फिरवले. सरळ चेंडू जातोय डी पेक्षा कव्हर सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी हा चेंडू पाहायला मिळाला आणि या 6 धावांच्या बरोबरीने धावफलकावरती धावा आहेत त्या 24 धावा धावफलकावरती. 63 धावांचा पाठलाग करताना आता शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत ते 15 आणि अजूनही गरज आहे. एकोणचाळीस धावांची गरज. येणारे 15 चेंडू 39 धावा. एक जबरदस्त मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते, कारण एकंदर विचार केला तर शुभम नाईक मी तर म्हणेन हा ट्रम्प कार्ड आहे खऱ्या अर्थाने मोपाडावाडी संघाचा. त्याने लगावलेला हा षटकार आहे. क्षेत्ररक्षकाची एक चूक या सामन्यात घातक ठरेल करावे संघाला. हा चेंडू पुलटा
28 धावा धावफलकावरती लागतायत. 28 धावा. खरं तर 35 धावांची गरज आहे. 28 धावा धावफलकावरती आपण बघतोय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 14 आणि गरज आहे ती 35 धावांची. हा चेंडू यावेळेस ऑन साइड मध्ये ट्रॅव्हल होतो. डिस्कर लेगच्या दिशेने एकच धाव्या चेंडूवरती मिळते आहे. एकापेक्षा जास्त काही मिळत नाही. एका धावेच्या बरोबरीने धावफलकावरती धावा आहेत 29 धावा. यानंतर खरं तर हा चेंडू यावेळेस वैशिष्ट्य या मैदानाचा आणि आपण बघतोय फलंदाजांची या ठिकाणी प्रशंसा केली जाते. पुन्हा एकदा फलंदाज विनायकच्या बॅट मधून आलेला षटकार दडपण थोडस कमी करते. धावफलक एकूणच 35 धावा. जिंकण्यासाठी मात्र अजूनही गरज आहे 12 चेंडू आणि 28 धावांची. येणारे 12 चेंडू 28 धावांची गरज आहे. यानंतर खरं तर अजिंक्य आपण बघतोय सुप्रीमो चषकाला खरं तर खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे आणि त्यामधील पहिला सामना मयुरेश 11 शिवनगर विपक्ष विश्वास 11 नारपोली या दोन संघादरम्यान पाहायला मिळेल. खरं तर शिवनगरचे रहिवासी कैलासवासी हरिभक्त परायण आपण बघतोय नथुराम हरी गायकवाड यांचे मेवणे आणि अंबरनाथ आनंदनगर MIDC मधील बिझनेसमॅन सन्माननीय हरेश कृष्णा राऊत या ठिकाणी आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत केलं पाहिजे. त्यांना आपण खऱ्या अर्थानं धन्यवाद दिले पाहिजेत कारण वेळात वेळ काढून बहुमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला. महाराष्ट्रातील एक अव्वल दर्जाची स्पर्धा थोड्या वेळात सुरू होईल पण त्या अगोदर आमदार ट्रॉफी मधला सुरू असलेला हा सामना प्रत्येक प्रेक्षकांची मनं जिंकतोय कारण अजिंक्य शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे त्या 28 धावांची. धन्यवाद. शिवसेना शाखा मोपाडा आमदार ट्रॉफी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मोपाडा यांच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली स्पर्धा सर्वप्रथम तर लावून एक कव्हरेज केलेली स्पर्धेमध्ये त्या सर्व टीमचं आणि मोपाडा चे सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. कारण दोन फलंदाज विकेटवरती उभे राहिले तर कदाचित हा सामना मित्र म्हणून वाचवणं अशक्य होईल करावे संघाच्या गोलंदाजांना कारण शुभम नाईक मध्ये क्षमता आहे हा सामना एक हाती फिरून आणण्याची. त्याचा फलंदाज विनायक त्याने बऱ्याच वेळा या मोपाडावाडी संघाला मित्र म्हणून तारलंय आणि ही जोडी जर का विकेटवरती राहिली तर 12 चेंडूवरती 28 धावा. करावे संघाच्या गोलंदाजांचा विचार करता कठीण वाटतात मोपाडावाडी संघाला पण ही जोडी चांगलं काम करू शकेल मोपाडावाडी संघाकरता कारण शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ते 28 धावांची. शेवटचे 12 चेंडू शिल्लक 28 धाब्यांची गरज आहे. यावेळेस अगदी ऑफस्टिक सोडून जाणार आहे चेंडू. पंचाने स्वेर चेंडूचा इशारा दिला आणि स्वेरच्या मदतीनं धाव फलक अगदी हलता ठेवण्याचा प्रयत्न आणि ते विचार केला तर एक डॉट पर्सेंटेज फार महत्वपूर्ण या मॅच मध्ये कारण शेवटचे चेंडू शिल्लक असावेत 11. 27 धावांची गरज आहे. दोन मोठे पटके धावा चेंडू यांच्यामधील अंतर कमी करणार विजयाच्या दिशेने येण्याचा मार्ग खुला करणार मोपाडावाडी संघाला पण मोठे पटके रोखले तर हा सामना वाचवता येईल करावे संघाच्या गोलंदाजांना. नक्कीच हा सामना वाचव
गरज आहे. या ठिकाणी सन्माननीय रतनदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतोय. ग्रुपग्राम पंचायत वासांब्याचे विद्यमान सदस्य आणि त्याहीपेक्षा मित्र म्हणून पुसरी संघाचे एक मित्र म्हणून सर्व आपण बघतोय रतनदादा पाटील यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं स्वागत आहे या आमदार ट्रॉफी 2019 मध्ये. आता शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 9. 27 धावांची गरज आहे. फलंदाजाला विकेट देण्यास भाग पाडलं कारण गोलंदाजीवरती असलेले नियंत्रण. आउटसाइड ऑफस्टंपचा मारा सुरू आहे. ऑफस्टिकच्या बाहेरचे चेंडू फेकले जातात. पहिला चेंडू जरी वाईट टाकला असला तरी त्यानंतरच्या चेंडूवरती फसवलं ते फलंदाज शुभम या फलंदाजाला तो बाद झाला. तर शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत. 27 धावांची गरज आहे. तर गरज आहे मोपाडवाडी संघाला मोठ्या फटक्यांची. नक्कीच मोठ्या फटक्यांची गरज आहे. शुभम या फलंदाजाने जरी मागच्या खऱ्या निर्णायक आहे. अजिंक्य या ठिकाणी आपण बघतोय. खरं तर अंबरनाथ आनंदनगर MIDC मधील बिझनेसमॅन सन्माननीय हरेश कृष्ण राऊत यांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपये, त्यानंतर षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपये. त्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद दिले पाहिजेत कारण चौकार षटकार जर का आले तर आज सामना शेवटपर्यंत चांगला पाहायला मिळेल आणि त्यांची इच्छा खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. अजिंक्य नक्कीच त्यांची इच्छा पूर्ण होईपर्यंत देव टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली. अजिंक्य काय षटक फेकलं या गोलंदाजाला कारण पहिला चेंडू खराब फेकल्यानंतर असं वाटलं तर मानसिक दडपण जाणवत आहे. खरं तर 12 चेंडू 28 धावांची गरज होती पण परिस्थिती आता विपरीत झाली आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 6. 25 धावांची गरज आहे. फक्त 3 धावा या गोलंदाजांना खर्च केल्या ज्यामध्ये एक अभांतरची धाव, 2 सिंगल. शुभम नाईकला बाद करून अडचण वाढवली मोपाडवाडी संघापुढे कारण शेवटच्या आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 25 धावांची. नक्कीच शेवटचे 7 चेंडू शिल्लक 25 धावांची गरज. खऱ्या अर्थाने अंकित आपण जर पाहिलं तर बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेमध्ये या सामन्याचा आस्वाद त्या सर्व प्रेक्षकांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. परंतु KKTCच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने धन्यवाद दिला पाहिजेत कारण कर्जत खालापूर टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. निखिल बाबर असतील, त्यानंतर आमचे MG आपण बघतोय, त्यानंतर अरुण पारंगे असतील, नरेंद्र पाटील, त्या सर्वांना मी खऱ्या अर्थाने मनापासून धन्यवाद देतोय. त्यांनी दिवसभर अतिशय चांगलं काम. आम्ही सुद्धा आता आलो म्हणजे घर बसल्या आम्ही सुद्धा बऱ्याचशा मित्र म्हणून स्पर्धेचा आनंद घेतलाय. त्यांना धन्यवाद. शेवटचे 6 चेंडू 25 धावांची गरज आहे. नक्कीच शेवटचे 6 चेंडू 25 धावांची गरज. गोलंदाज पूर्वी मी या ठिकाणी विनंती करतोय सुप्रीमो चषक आणि त्याचा पहिला सामना असणार आहे. खरं तर अचानक मोपाडा विरोधात मोरिया 11 कलोते पण तो मंगळवारी आणि खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर आज पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. एकंदर विचार केला तर मयुरेश 11 शिवनगर विपक्ष विश्वास 11 नारपोली या 2 टीम दरम्यान. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमची विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्ष द्यावं. मयुरेश 11 शिवनगर विपक्ष विश्वास 11 नारपोली दोन्ही टीमचे कर्णधार आपणास मी या ठिकाणी आमंत्रित करतो की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षेत या. आता शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. खरं तर आपण बघतोय 3 आणि गरज आहे 22 धावांची. 3 चेंडू 22 धावांची गरज आहे. खरं तर मोक्याच्या क्षणाला विकेट गमावल्या गेल्या. काल आपण
मॅच पाहिली ती मॅच खऱ्या अर्थानं शेवटपर्यंत विकेट्स राखत तो सामना भारतीय संघाने जिंकला. चांगला खेळ आणि तशा भागीदारीची गरज होती. विकेट्स राखणं फार मोठं कर्तव्य होतं, पण ती विकेट राखता आली आणि त्यानंतर पराभवाच्या छायेत वावरतोय तो मोपाडावाडी या संघ. नक्कीच शेवटचे आता 2 चेंडू शिल्लक आहेत अंकित आणि विजयासाठी गरज आहे ती 21 या धावांची. नक्कीच सुप्रीमो ट्रॉफीचे सर्व आणि खऱ्या अर्थानं रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय भाई सुरेश दादा म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. भाईंना आपण विनंती केली पाहिजे की आपण व्यासपीठावरती आसनस्थ होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. अजिंक्य खरं तर क्रिकेट बद्दल त्यांच्यामध्ये मनामध्ये फार आवड आहे आणि म्हणून तर सुप्रीमो सारखी एक मित्र म्हणेन दिग्गज टुर्नामेंट आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. संपूर्ण आयोजन त्यांच्या माध्यमातून केले जातं. पंचांनी या चेंडूला नो घोषित केलाय आणि या चेंडूवरती धावा मिळतात 4. एकूण धावा मिळाल्या 5 आणि या 5 धावांच्या बरोबरीने धावफलकावरती धावा आहेत 47 धावा. 63 धावांचा पाठलाग करताना आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 2. गरज आहे 17 धावांची. नक्कीच संकेत क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सोडणं ही फार सामर्थ्य. तो संघर्ष सुरुवातीला झाला पण तो संघर्ष शेवटपर्यंत दिसून आला नाही आणि त्यानंतर हा सामना गमवावा लागला तो मोपाडावाडी संघाला. पण त्याला आपण खऱ्या अर्थाने धन्यवाद दिले पाहिजेत. मनापासून शुभेच्छा करावे संघाला आणि या सामन्यात मॅन ऑफ द मॅच सुप्रीमो ट्रॉफीचे सर्व आणि खऱ्या अर्थाने आपण बघतोय रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय भाई सुरेश दादा म्हात्रे यांच्या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतोय. मयुरेश 11 शिवनगर विपक्ष विश्वास 11 नारपोली दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमची विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी समालोचन कक्षेत या.